हॅलो, नमस्कार सगळ्यांना. रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुमचं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही एकदम असं कन्सिस्टंट राहायचा प्रयत्न करतोय. कालही ब्लॉग बनवला, आजही बनवते आणि आज तर खास औचित्य आहे रक्षाबंधनचं. त्यामुळे आजचा ब्लॉग तर एकदम मस्त होणार आहे. भार्गव आणि मीरा रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहेत. दोघंही रेडी होऊन बसलेले आहेत तिकडे घरामध्ये आणि त्यांच्या पप्पांचा वेट करतायत ते दोघं जण, कारण मग सगळ्या फॅमिलीने मिळून मस्तपैकी रक्षाबंधन सेलिब्रेट करूया असं ठरवलेलं आहे. पर्यंत मी कलाकंद बनवून घेते क्विकली, कारण माझ्याकडे स्वीटमध्ये काहीच नाही ऑप्शन सध्या, फक्त साखर आहे. म्हणून मी ठरवलंय की थोडं मुलांना आवडतं म्हणून पटकन कलाकंद बनवून घेऊया म्हणून. त्यासाठी मी पनीर आणलेलं आहे आणि अजून काय कंडेन्स मिल्क आणलेलं आहे. माझ्या फ्रेंडनी मला ही रेसिपी शिकवलेली, मला येत नव्हतं कलाकंद बिलकुल, पण एकदा बघितलं आणि तेव्हापासून आम्ही फॅन झालोय त्याचे, म्हणून ते बनवणार आहे आता. स्टे ट्यून. आणि आज इतका छान दिवस उजाडलेला आहे, मस्त सकाळपासून ऊन पडलं एक दारामध्ये सुद्धा. म्हणून मी मुलांसाठी ना परवाच इडलीचं पीठ भिजत घातलं होतं, म्हणून मग आता त्यांच्यासाठी इडली सांबार आणि चटणी, खोबऱ्याची चटणी नारळाची, एवढंच बनवलं आहे. त्यासाठी मी इथे चांगलं फर्मंट व्हावं यासाठी ना मी इडलीचं पीठ आहे ना बाहेर आणून ठेवलं होतं थोडंसं उन्हात, कारण माझ्या इडल्या फुगत नाहीत प्रत्येक वेळेला, कारण गरमी कमी ना त्यामुळे इडल्या फुगत नाहीत, म्हणून मी आणून ठेवलेलं इकडे. हे इडलीचं पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे. थोडंसं एक दोन ह्याच्यामध्ये ना काय काय मोठे मोठे गोष्टी दिसतील, कारण माझ्याकडे इथे मिक्सी नाही आहे, इंडियन मिक्सी नाही का आपलं, आई पण वाटलं त्यात टाकलं तरी वाटून निघतं. माझ्याकडे इथे थोडंसं जरा या लोकांकडे मिळतं तसं मिक्सर आहे, त्याच्यामुळे यात काही काही दाणे दिसत आहेत अख्खे. पण इडली मस्त होणार आहे असा अंदाज येतोय, कारण पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. बघू काय होतं तर. दादा कोणते सारखे घातले टोपी आडवे. आमचे जे शेजारी आहेत ना त्यांच्याकडे एक छोटा स्विंग आहे घरामधला, त्यांनी त्यांच्या बॅकयार्डमध्ये ठेवलेला आहे. मिरूने तो पाहिला तेव्हापासून ती मागे लागलेली, मला स्विंग खेळायचा आहे, झोका खेळायचा आहे, झोका खेळायचा आहे, पण आमच्याकडे नाही आहे झोका. म्हणून मग भार्गवने ठरवलं होतं की तिला झोका घ्यायचा. तो गेलेला, पण ते आज फक्त तुम्ही परचेस करू शकता आणि उद्या तुम्हाला डिलिव्हरी मिळेल असं आहे ते. पण मीरू इकडे त्या मुलांना एवढा आवाज देते सकाळपासून झोका खेळण्यासाठी. मीरा, ए मीरा, आवाज दे, थांबसला आवाज दे. मोठा पैसे कशासाठी? गिरीसाठी गिफ्ट आणायला. अरे वा, काट काट बघ किती आहेत. किती निघले भार्गव तुझ्या पिगी बँक मध्ये? 26 आणि हा 26 पाऊंड. हा काय आणणार आहे मग आता? झोका नाही तर स्लाइड येईल का तेवढंच? चिकन बनाना, चिकन बनाना. दादा काही शिकवतो तिला, चिकन बनाना. ए खा खा. तिला लय आवडतं गोड. खा मिरो. कसं झालंय मिरो ते? छान. कसं करतात, छान करून दाखव. तुला नाही, दादूला बांधायचे. तुला तुझं येन. थँक्यू आरू. थँक्यू आरू फॉर इकडे बघ, सेंडिंग. इकडे इकडे बोलून बघ. थँक्यू मन. थँक्यू आरू and Yaju for sending this Rakhi to me. Thank you very मिरो much. आता तू थँक्यू मन. Thank you. अशो. आता मेरूच. हा हे घे आता योजूचे. याजूचे? हे पूजाचे. मेरे पूजा. अगं तू बांधायची असते बाळा. तुला गिफ्ट असतं, गिफ्ट. तुला गिफ्ट असतं. तुला राखी ना. गंध 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 कसं लावला मी दादाला आपण? गंड. त्याच्यामुळे बांधण्यासाठीच आहे बाळा. बट नेक्स्ट ओके, नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर मीरू. तोपर्यंत नेक्स्ट इयर नाही. नेक्स्ट 10 years तुला कीप फायटिंग तोपर्यंत नेक्स्ट इयरला बांधा. तोपर्यंत भांडणं करतात. कीप फायटिंग म्हणजे? अच्छा, भांडणं करतात ना नुसते. मी म्हणलं कीप फायटिंग म्हणजे कशासाठी? ओवाळ आता. हा बस ओवाळ. गुड गर्ल. अरे वा,
छान छान. अरे वा. गुड गुड गुड. दादाला तू खाल्ला ना. छान. थँक्यू. गिफ्ट दे तुझं. आणि मीरू मी तुझं गिफ्ट बघ. डोळे बंद कर. गिफ्ट आहे गिफ्ट आहे दादा गिफ्ट. क्लोज युअर आईज. आण लवकर आण लवकर. सरप्राईज. डोना. मोना आहे मोना. डॉल मोना. कसं आहे का मीरा? तुला आवडलं का? छान आहे का? दादाला थँक्यू बोल. थँक्यू दादा. मग कोण कोणासारखा दिसतोय माहितीये एकदम तो कोण चाचा नेहरू सारखा दिसायला. चाचा हिरो. हॅलो. आमचं रक्षाबंधन झालेलं आहे. भार्गवने राखी बांधून घेतलेली आहे मीराकडून आणि त्याने गिफ्टही आणलेलं आहे मीरासाठी. भार्गव दाखव तुझ्या राख्या. पण तुला माहितीये का राखी म्हणजे काय? रक्षाबंधन म्हणजे काय? व्हॉट डज इट मीन? रक्षाबंधन म्हणजे की प्रोटेक्ट अँड सपोर्ट तुझे बहीण, तुझे सिस्टर, तुझे कझन काय तसं. गुड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय पाठवलंय? कोणाची आत्तूने पाठवलं तर जस्ट आमच्या ताईंनी आता राख्या पाठवल्या होत्या राजेशसाठी. त्या पोहोचलेल्या आहेत.